साजनीत श्रीकृष्ण ऑटो गॅरेजवर चोरी, पोलिसांकडून पंचनामा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. हातकणंगले तालुक्यातील साजनी इथं राजस्थान धाब्यासमोर असलेल्या श्रीकृष्ण ऑटो गॅरेजमध्ये चोरीची घटना उघडकीस आली असून हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय. मिळालेल्या माहितीनुसार एन.डी. पाटील राहणार साजनी यांच्या जागेमध्ये विनोद अशोक परेड राहणार रुकडी यांनी गेल्या 1.5 वर्षापासून 4 व्हीलर वाहन दुरुस्तीचं गॅरेज सुरू केलंय. नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ते गॅरेजवर आले असता गॅरेजच्या दरवाजाच्या पट्ट्या कापून चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या चोरीमध्ये 2 मोठ्या बॅटऱ्या, हेड, इंजिन मटेरियल तसेच वाहन दुरुस्तीसाठी लागणारी विविध साधनं असं सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचं समजतंय. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. विशेष म्हणजे माणगाव फाटा परिसरात 8 दिवसापूर्वी चोरीची घटना घडली होती. त्यानंतर सोमवारी मगदुमवाडा येथेही पानटपरीतील साहित्य व रोख रक्कम चोरीस गेल्याची माहिती समोर आली होती. काल हेरले येथेही चोरीची घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारे वारंवार किरकोळ चोरीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होती. माझे नाव विनोद अशोक परेड. माझे गॅरेज साजनी येथे राजधानी धाब्याच्या समोर श्रीकृष्ण ऑटो गॅरेज म्हणून माझे गॅरेज आहे. सुमारे 1.5 वर्ष झाले मी इथे काम करत आहे. तरी आज सकाळी 10:15 वाजता आले माझे निदर्शन आले की माझ्या गॅरेजचे कुलूप काढून की बाबा आतमध्ये चोरी झाल्याचे माझे निदर्शन आले. गॅरेजवरून आत गेले असता माझ्या गॅरेजमधील की कमीत कमी 40 ते 45 रुपये मटेरियल चोरी गेले की यात की जॅक, स्पॅनर, बाकी आपले इंजिनचं मटेरियल, बॅटरी अशी बरेच साहित्य गेलेलं आहे. त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून त्यांचा पंचनामा करून घेतला. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.